झाकून थोड्या वेळ ठेवायचं का लगेच खायला घेऊ शकतो? लगेच खायला घेतलं तरी चालतं. हो. स्नेहाला भूक लागली आहे, या मस्त खमंग वास आलाय, त्यामुळे आता आम्ही पटकन जेवतो. आणि हा ते कोको दाखवायचं राहिलं ना, ते कोकोचं जॅकेट मला फायनली मिळालेलं आहे. कढीपत्त्याचं झाड. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर आज आहे नवीन दिवस. कालचा तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल. मी काल हार्वेस्टिंगचा व्हिडिओ केला होता आईसोबत आणि आईच्या हस्ते फर्स्ट गार्डन या सीझनचं फर्स्ट हार्वेस्टिंग केलं. सो खूप मजा आली. तुम्ही अजूनपर्यंत तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की चेकआउट करा. पण बऱ्याचशा भाज्या आम्ही तोडल्या आणि त्याची छान अशी एक रेसिपी बनवण्याचा आज प्लॅन आहे. प्लस आजचं माझं जे डेली रुटीन असणार आहे आई आल्यानंतरचं, तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील ह्या व्हिडिओमध्ये. आणि मुलांना सुट्ट्या चालू आहेत, समर व्हेकेशन, सो मुलं सुद्धा घरी आहेत. तर असाच आज डे इन माय लाईफ व्हिडिओ मी तुमच्या सगळ्यांसाठी फिल्म करतेय. प्लस आई एक छानशी अशी रेसिपी दाखवेलच आणि ती तुमच्याबरोबर मी नक्कीच शेअर करेन. सुट्ट्या लागल्यात आणि मुलं घरी आहेत तेव्हापासून मुलांची काही ना काही लंचसाठी वेगळी फरमाईश असते. तर सियानाला आज लंचमध्ये हवे आहेत नूडल्स. तर मी सिंपल नूडल्स जे असतात कुठले हाका नूडल्स, तर त्या मी बॉईल करते आणि त्याच्यामध्ये एकदम कमी सोया सॉस, थोडासा केचप, थोडीशी लसणाची फोडणी देते आणि अशा साध्या नूडल्स बनवते. आणि त्यामध्ये ज्या अवेलेबल असतील त्या भाज्या तुम्ही ऍड करू शकता. गाजर ऍड करू शकतो, बीन्स ऍड करू शकतो आणि बऱ्याचशा भाज्या अजून कुठल्या ऍड करते. मी कधी कधी कॅप्सिकम ऍड करते. तर चला आता पाणी बॉईल झालेलं आहे. मी नूडल्स ज्या आहेत त्या टाकून घेते. ते तर झालं मुलांच्या जेवणाचं. पण आज आमच्यासाठी बनवते मी लंचमध्ये सोया, कारण की प्रोटीन पाहिजे. सोया बरोबर मी ऍड करणार आहे तुरीची डाळ. जसं आपण डाळ कांदा वगैरे बनवतो ना, त्या टाईपमध्येच मी तुरीच्या डाळीचं बनवते आणि त्याच्यामध्ये सोया चंक्स घालते. सोया चंक्स जे आहेत ते असे अख्खेच्या अख्खे नाही टाकत. हे मी मिक्सरला थोडेसे बारीक करून घेते, जसं आपण खिमा बनवतो ना तसं. आणि मग तो सोयाचा जो किमा आहे तो मी ह्याच्यामध्ये ऍड करते. त्यासाठी कांदा तर इथे चिरून घेते, थोडासा लसूण चिरून घ्यायचा आणि मस्त फोडणी द्यायची लसणाची. हवं तर तुम्ही त्याच्यामध्ये मिरची पण घालू शकता किंवा मग सिंपल लाल तिखट जे असतं त्याच्याने पण करू शकता. दोन्ही स्टाईलनी खूप मस्त होतं आणि फुल ऑफ प्रोटीन. आणि तुम्ही सगळ्यांनी कालच्या व्हिडिओला इतक्या छान छान कमेंट्स केल्या. खूप जणांनी लिहिलं होतं की आम्ही तुमच्यासोबत हार्वेस्टिंग करतोय असंच आम्हाला फिलिंग येत आहे व्हिडिओ बघताना, किंवा खूप छान असं तुम्ही म्हणजे हॅपीनेस स्प्रेड करता आहात. व्हिडिओ बघताना खूप आनंद वाटतोय, म्हणजे फील होतंय. म्हणजे बेसिकली त्यांना हेच म्हणायचं आहे सगळ्या आपल्या युट्यूब फॅमिलीला, की एक त्यांना कनेक्शन जाणवतं जेव्हा ते हे व्हिडिओ आहेत ते बघतात तेव्हा. आणि दिस इज द बिगेस्ट कॉम्प्लिमेंट फॉर मी, कारण की माझा हाच प्रयत्न असतो. आणि मी खूप जास्त व्हिडिओ सुद्धा ऑर्गॅनिक, रॉ आणि जसे आम्ही फिल्म करतो, जसं आम्ही बोलतो तसेच्या तसे ठेवत असते. जास्त एडिटिंग करत नाही आणि तेच सगळं तुम्हाला बघायला आवडतं. आणि स्पेशली आता आई आहे तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला खूप आवडतात. माझं आणि आईचं बॉन्डिंग म्हणा, किंवा आम्ही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज कशा करतो, जसं आता हार्वेस्टिंग केलं, मध्यंतरी आम्ही त्या फार्मर्स मार्केटला गेलो होतो, बीचला गेलो होतो. सो तुम्हाला या सगळ्या गोष्टी बघायला खूप आवडतात. तर मलाही खूप छान वाटतं फिल्म करायला आणि एक वेगळाच असा ना उत्साह पण वाटतो की चला आता नवीन काहीतरी व्हिडिओ फिल्म करूया. सो त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना थँक्यू सो मच. मस्त इथे नूडल्स रेडी झालेले आहेत आणि आता मुलांना मी जेवायला देते. आज थोडासा उशीर झाला कारण की सुट्ट्या चालू आहेत. सो आम्ही थोडंसं लेट म्हणजे सगळं आवरतो सकाळी त्यामुळे. आणि इकडे भाजी पण रेडी झालेली आहे ऑलमोस्ट. वाफ काढण्यासाठी ठेवली आहे मी, एकदम बारीक गॅस करून ठेवलाय. आणि आता बनवायची आहे आईची स्पेशल अशी रेसिपी. ॲक्च्युली आईची रेसिपी आई करतेच ती रेसिपी, पण खूप जणांनी कमेंट बॉक्समध्ये सुद्धा ती रेसिपी लिहिली होती. तर म्हणलं आपण तेच बनवून बघूया. सो आई आज बनवणार आहे, आई कांद्याच्या पातीची पचडी ना, तर कांद्याच्या पातीची पचडी बनवणार आहे. भाकरी केलेली आहे
गॅस बंद कर. भाकरी केलेली आहे, मस्त डाळ कांदा आहे आणि आता कांद्याच्या पातीची पचडी करून मग आम्ही जेवायला बसू. पण पहिले मुलांना मी जेवायला देते आता. यमी यमी नूडल्स. मुलांचं जेवण पहिले आवरून घेतलं आणि आता आम्ही जेवायला बसणार आहोत. पण आई म्हणली त्याच्या आधी फ्रेश अशी रेसिपी बनवते. आई सगळ्यांना सांग तू आज कुठली रेसिपी शेअर करतेस. तेच की कांद्याच्या पातीची पचडी. स्नेहा म्हणत होती सगळ्यांनी लिहिलंय की सगळ्या कांद्याची पचडी सांगितलीये, कांद्याची कोशिंबीर सांगितलीये, तर मग मी म्हणलं की आपण तेच करूया. आणि खूप टेस्टी लागते आणि भाकरी बरोबर तर एकदम छान लागते. आणि आजचा आपला मेनू पण तसाच आहे हा. ना. त्याच्यासोबत पचडी खूप छान लागणार. आणि ही फ्रेश अशी ऑर्गॅनिक आपल्या गार्डन मधली कांद्याची पात, त्याचबरोबर इथे आहे कोथिंबीर फ्रेश अशी. मी फ्रीज मध्ये सगळं व्यवस्थित डब्यामध्ये ठेवलं होतं. आणि इथे आहेत या मिरच्या. आता तरी ह्याचं काही नाही बनवत आहे. आणि आई त्याला कांद्याच्या पातीची पचडी म्हणते. कोणी कोशिंबीर म्हणत असेल, कोणी अजून काही म्हणत असेल. एक पात एकदम कोळी आहे त्यामुळे टेस्टला एकदम छान लागणार. जेवढी कोवळी पात तेवढी पचडी त्याची खूप छान लागते. जून झालेल्या कांद्याच्या पातीची एवढी पचडी चांगली नाही लागत. चावायला जरा हे होतं नाही का, चोथा राहतो. आणि त्याच्यात एरवी आता कांद्याच्या पाती बरोबर कांदा पण येतो ना खालती छोटासा, तर तो पण घालायचा असतो. पण आता आम्ही तो वरनच पात खुडली आहे म्हणून मी एकदम थोडासा कांदा पण चिरलेला आहे त्याच्यात घालायसाठी, फ्लेवर साठी. तर मग आता रेसिपीमध्ये म्हणजे सोपंच आहे आपल्याला की कांद्याची पात, कांदा, थोडीशी मिरची तुम्हाला हवी असेल तर ऍड करू शकता. ही मी थोडीशी राहिलेली मिरची ऍड केलेली आहे. आणि कोथिंबीर, या हे सगळं चिरून घ्यायचं छान बारीक आणि बाउलमध्ये घ्यायचं, एकत्र करायचं. आणि मग त्याच्या पुढची जी रेसिपी आहे ती आई तू शेअर कर. जसं जसं आपण बनवू तसं तसं शेअर करू. सिम्पलच आहे, अगदी सिम्पल, काहीच नाही. आणि पटकन होते आणि एकदम टेस्टी लागते. तेच. थोडंसं दाण्याचं कूट, आणि फार बारीक करायचं नाही, थोडंसं दातात दाणे लागले पाहिजे. मीठ थोडंसं चवीपुरतं मीठ, अगदी थोडीशी साखर, ते पण चवीपुरतीच, किंचित. असं म्हणतात ना, साखर घातली की फ्लेवर्स एनहान्स होतात जरा. आणि लिंबू. आता जिरं मोहरीची फोडणी केली आहे ती याच्यावरती घालायची. फक्त जिरं मोहरी आणि हिंग. बरोबर. मस्त आता हे एकत्र करून घ्यायचं. कसला खमंग वास आला. आणि प्लस ते सगळे म्हणजे अर्ब्स म्हणू शकतो, जसं कांद्याची पात आणि कोथिंबीर वगैरे एकत्र केलं की त्याचा एक वेगळाच अरोमा असतो. प्लस शेंगदाण्याचा कूट. माय गुडनेस. भाकरी असली की मजा जास्त त्याची नाही का. रेडी. येस, बेस्ट. मग आता हे असं झाकून थोड्या वेळ ठेवायचं का लगेच खायला घेऊ शकतो? लगेच खायला घेतलं तरी चालतं. हो. स्नेहाला भूक लागली आहे, या मस्त खमंग वास आलाय त्यामुळे आता मी पटकन जेवतो. हो ना, खरंय. यांचं इथे काय चाललंय मुलांचं आणि नानीचं दाखवते तुम्हाला. कुठेपर्यंत आलं? इथेपर्यंत. बघू. वाव, ऑलमोस्ट होत आलं की लाल कलर. हे वर पकड सियाना म्हणजे दिसेल. Yeah, it keeps on falling. हे राहिलं नाही का. आणि इथे आता दुसरा कलर करणार का? नाही तर मग दुसरी बॉर्डर करणार. तिला शिकवण्यासाठी मी ही बॉर्डर पहिल्यांदा केली. पण तिला चांगली जमतीये ना. खूप तिने छान केलंय. आईने आवडलंय हो. करायला. नाही, तू एकदा सांगितलंस तिला आणि त्याच्यानंतर तिने परफेक्ट चालू केलं करायला. छान करते एकदम. हे तुम्हाला माहितच असेल, आईने हे सगळं आणलं होतं येताना भारतातून, कारण की आईला हे स्पेसिफिकली सियूला हे शिकवायचं होतं. तर आणि सियानाला पण आवड त्याच्यात निर्माण झाली ऍक्च्युली. ती स्वतःहून विचारते की करायचं का. आणि ते कोको दाखवायचं राहिलं ना, ते कोकोचं जॅकेट. हे बघा, आईने असं हे जॅकेट बनवून दिलेलं आहे कोकोचं. किती छान बनवलं ना सियाना. बटन पण केलेत त्याला. तोंड त्याचं वर चाललंय.
ओपन होतं. सगळे बटन पण ओपन होतात का? हो सगळे. व्हेरी गुड. पहिल्यांदा आईने ते एकच कलर बनवलेला ना? एकच बनवला, पण मग सियाना म्हणली काहीतरी त्याला खाली फ्रिल बनव, हा, म्हणून मग जरा कॉन्ट्रास्ट कलरनी फ्रिल बनवली. हाताला आणि मी पण आस्क केलं हातासाठी हे पण कर. हा. आणि केलं. खूपच छान केलंय. आईला मी म्हणलं आता खेळण्यांचं झालं असेल तर माझ्यासाठी पण एक विण तू, असं काहीतरी. पण खूपच छान बनवलं आई. आणि अगदी 2 दिवसामध्ये विणलंस तू ते. हा, छोटसच तर आहे, म्हणून ते पटकन झालं. आणि सियाला ते बघण्याची इतकी हे होती की लवकर कर लवकर कर. हो, पूर्ण वेळ आईच्या शेजारी बसून राहिलेली. क्यूट आहे अगं, खूपच क्यूट आहे. माझ्यासाठी पण असले एक बनव. शौर्य तू काय करतोय? मी उन्हाचं कार्ड्स अरेंज करतोय. हो, मुलांना सुट्टी म्हणजे सतत मुलांना एंगेज ठेवायला पाहिजे आणि सतत काहीतरी नवीन नवीन द्यायला पाहिजे. आणि ते आईची खरोखर परीक्षा आहे. हो ना. आणि कसं होतं आम्हाला पण म्हणजे ऍज अ पॅरेंट इथं आपल्याला पण एवढी सवय नसते, कारण की रोज स्कूललाच जातात. सो अचानक असं एवढं त्यांच्यासोबत त्यांना एंगेज ठेवणं म्हणजे कठीण काम होतं. आणि इथे खेळायला बाहेर मुलं वगैरे असं कोणी नाही ना. कोणाच्याशी प्ले डेट अरेंज केली तरच मुलं. हो, ते आहे. खूप अवघड आहे. हा, ते जरा प्रॉब्लेम आहे. पण तेच मग आई बाबाच अखंड. फ्रेंड्स, आता झालेली आहे संध्याकाळ. मी आलेली आहे बॅकयार्डमध्ये, कारण की आय एम व्हेरी हॅपी टू शेअर दिस. मला फायनली मिळालेलं आहे कडीपत्त्याचं झाड. सो मी विकतच आणलेलं आहे ते कडीपत्त्याचं झाड. एकदम छोटंसंच आहे. आणि त्याचबरोबर एक छोटं रोप सुद्धा मला मिळालेलं आहे. ते एकांनी माझ्या म्हणजे एक इथे राहतात इंडियन, तर त्यांनी त्या कम्युनिटीवरती विचारलं होतं की कुणाला रोप हवा असेल तर आमच्याकडे अवेलेबल आहे. तर त्यांनी मला दिलं ते रोप फ्री. पण मी एक झाड आहे ते विकत आणलं होतं. सो मी आता काय करणार आहे, मोठ्या कुंडीमध्ये दोन्ही रोपं एकत्र लावणार आहे. आणि आय होप की यावेळेस तरी माझं कडीपत्त्याचं झाड चांगलं टिकेल. आतापर्यंत खूप वेळा तुम्ही सगळ्यांनी कमेंट्स केलेल्या की ताई तू एक कडीपत्त्याचं झाड लाव, खूप उपयोगी आहे आणि तुझ्याकडे कायमचंच होऊन जाणार. पण ते तसं मिळतच नव्हतं मला. सो फायनली ह्या सीझनमध्ये, समर सीझनमध्ये मला आता मिळालंय. तर आता ह्या मोठ्यावाल्या कुंडीमध्ये मी लावून घेणार आहे, ह्यावाल्या. आणि हे आहे कडीपत्त्याचं रोप. घरी आणल्यापासून ना ह्याची पानं थोडी थोडी पिवळी होतात. पण मी त्यांना विचारलं तर ते म्हणे की ह्याला वर्मी कंपोस्टमध्ये हे करा, थोडंसं मातीमध्ये वर्मी कंपोस्ट मिक्स करा. सो म्हणून मग एकदम तातडीने सगळं करते आता लगेचच. मध्ये मध्ये माती थोडीशी चेंज करायला लागते कडीपत्त्याच्या झाडाला, कारण की इथलं वेदर जे आहे ना ते एवढं सुटेबल नाही आहे कडीपत्त्यासाठी. त्यामुळे जरा जास्त काळजी घ्यावी लागते. पण बघूया, आय होप की यावेळेस टिकेल जसं मी म्हणलं. थांबा थोडं, मी स्टॉप म्हटलं की स्टॉप करा, मग आपण थोडं मिक्स करूया त्याच्यात दुसरं. हां थांबा, एवढे अख्खा पोतं लागेल का आपल्याला? झाड लावून घेतलेलं आहे आणि छान दिसतंय. कुंडी एकदम परफेक्ट झाली आहे मापांनी. म्हणजे मला वाटत होतं कुंडी जरा मोठी होईल की काय, पण परफेक्ट झाली असं वाटतंय. आता पाणी घालते. पूर्ण सगळी कुंडी म्हणजे नवीन माती पूर्ण सगळी भिजायला पाहिजे. तर बघूया आता हे तरी झाड वाढतंय का ते. आणि तुमच्याकडे काही टिप्स असतील ना कडीपत्त्याच्या झाडासाठी, तर मला एक माहिती आहे की ताक म्हणजे ताक पाण्यामध्ये घालून असं डायल्यूट करून म्हणजे
कढीपत्त्याच्या झाडाला देतात. पण अदर दॅन दॅट तुमच्याकडं काही टिप्स असतील तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी बघितलंय खूप जणांच्या घरी खूप मोठे मोठे लिटरली वृक्ष असतात कढीपत्त्याचे. तर मला पण करायचं आहे, इथे घरामध्ये लावायचं आहे मोठं झाड. जो व्हिडिओ आहे त्यात बऱ्यापैकी वेगवेगळ्या गोष्टी मी शेअर केलेल्या आहेत. बेसिकली माझं रुटीनच शेअर करायचा प्रयत्न केलेला आहे आणि आईनी एक छानशी अशी रेसिपीसुद्धा शेअर केलेली आहे आपल्या किचन गार्डनमधल्या भाज्यांची. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी 10:30 वाजता. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.